महाराष्ट्राच्या राजकारणात नेते व भ्रष्टाचाराचे आरोप याचा इतिहास फार जुना आहे। मग आरोपांमुळे नेत्यांनी राजीनामे पण दिलेले आहेत। बॅरिस्टर AR अंतुले यांना सिमेंट घोटाळा, अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळा, शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना मुलीच्या गुणामध्ये वाढ करण्याच्या प्रकरणातून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। तर सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता आणि आणखी एक उपमुख्यमंत्री म्हणजे रामराव आदिक यांना हवाई सुंदरीशी गैरवर्तन केल्यावरून राजीनामा द्यावा लागला होता। गैरव्यवहार आणि गैरवर्तनामुळे मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री यांना राजीनामा द्यावा लागल्याची राज्यात अनेक उदाहरणं आहेत। आता तुम्ही म्हणाल हा इतिहास मी का सांगतोय, तर अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे। सुनेत्रा पवार यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज दाखल केला। मोठं शक्ती प्रदर्शन नसलं तरी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक मंडळींनी भाषणं सुरू होती। यावेळी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाषण करताना म्हणाले की महाराष्ट्राला पाण्याचा थेंब न थेंब अजितदादांमुळे मिळाला। त्यांनी काम केलं म्हणून पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राला पाणी मिळालं असं बावनकुळे म्हणाले। पण ज्या अजित पवार यांच्या मृत्यूपश्चात भाजपचे नेते गोडवे गात आहेत, त्या अजित पवारांवर हयात असताना भाजपने प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप, जेलमध्ये टाकण्याची भाषा आणि अजित पवार कसे भ्रष्टाचारी आहेत म्हणून त्या निवडणुकीत प्रचार केला आणि निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या देखील। अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप काय, तेव्हा भाजप नेते काय काय बोलले होते आणि अजित पवारांची कशी बदनामी होत गेली आणि आता कौतुक सोहळे कसे होत आहेत, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत। राज्यात 2006 नंतर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्यांचं सत्र सुरू होतं। त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्तीचं होतं। निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल या विचारानं सिंचनावर सरकारने विशेष भर द्यायचं ठरवलं होतं। त्यानंतर सिंचनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात जास्तीची तरतूद देखील होऊ लागली। केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी मंजूर झाला। तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विदर्भाचा दौरा केल्यानंतर विशेष असं पॅकेज जाहीर केलं होतं, ज्यामुळे विदर्भात सिंचनाचं क्षेत्र वाढावं व शेतकऱ्यांना पिकासाठी हक्काचं पाणी मिळावं हा त्यामागचा हेतू म्हणा किंवा उद्देश म्हणा, पण तो होता। तेव्हा सिंचनावर 7 ते 8 वर्षात सुमारे 70,000 कोटी रुपये खर्च करूनही सिंचनाच्या क्षेत्रात फक्त 1% वाढ झाल्याचा मुद्दा माजी आमदार BT देशमुख यांनी 2012 मध्ये मांडला होता। त्यानंतर विरोधकांनी आरोपांची राळ उठवली। विरोधक कोण, तर आत्ताचे सत्ताधारी। मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे खासदार विनोद तावडे आणि तेव्हाचे भाजपचे नेते आणि जे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सध्या आमदार आहेत विधान परिषदेमध्ये, ते म्हणजे एकनाथ खडसे, हे सर्व नेते तेव्हाचे जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यावरती प्रचंड टीका करायचे। फडणवीस, तावडे, खडसेंचा रोख हा अजित पवारांकडेच होता। सुमारे 70,000 कोटी खर्चूनही सिंचनाचं क्षेत्र वाढलं नाही, मग पैसे गेले कुठे असे सवाल करण्यात आले। अजित पवारांवर आरोप होऊ लागले। जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादातून कागदपत्रांना पाय फुटले आणि ते कागदपत्र विरोधकांच्या हाती लागले। अजित पवारांवर पैसे हडप केल्याचा गंभीर आरोप त्यावेळी झाला होता। या आरोपावर दररोज खुलासा स्पष्टीकरण करण्याची वेळ आल्यामुळे संतप्त होऊन अजितदादांनी अचानक एक दिवस राजीनाम्याची घोषणा केली। घोटाळ्याच्या आरोपातून सही सलामत बाहेर पडल्याशिवाय मंत्रिमंडळात परत नाही असं अजितदादांनी जाहीर केलं। पण 72 दिवसांनी दादा पुन्हा मंत्रिमंडळात परतले। 23 नोव्हेंबरच्या पहाटेच्या त्या गाजलेल्या शपथविधीनंतर अजित पवारांना फडणवीस सरकारनं सिंचन घोटाळ्यात अभय दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या समस्त नेते मंडळींनी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर गंभीर आरोप केले। अगदी तुरुंगात चक्की पिसण्यासाठी पाठवण्याची भाषा केली आणि ज्या भाजपने अजित पवारांची भ्रष्टाचारी पुरुष अशी प्रतिमा तयार केली, त्यांनीच दोनदा अजित पवारांना बरोबर घेतलं। 2019ला पहाटेचा शपथविधी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांसोबत केला आणि 2023ला अजित पवार शरद पवारांना सोडून भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत गेले आणि भाजपनं त्यांना घेतलं देखील। अजितदादा हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध। अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे ते वादात सापडायचे। पश्चिम महाराष्ट्रात एकदा सभेत गावात पाण्याची मागणी करण्यात आली तर त्यांना बोलताना दादा म्हणाले होते की पाणीच नाही तर मी काय लघुशंका करू का। तसेच पुढे बोलताना दादा म्हणाले होते की रात्रीच्या भारनियमामुळे लोकसंख्या वाढते अशा बेताल विधानांमुळे ते अडचणीत आले होते। त्यानंतर त्यांनी आत्मक्लेश म्हणून कराड येथील प्रीतिसंगम, जे की यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ आहे, तिथे एक दिवस मौन बाळगत दिवसभर बसून राहिले होते। तसेच त्यानंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिल्यानं देखील अजित पवारांवरती टीका झाली होती। सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची पार बदनामी झाली। सिंचन घोटाळ्याचा ठपका त्यांना कायमचा चिकटला। सिंचनाचं पाणी मुरलं कुठं असा सवाल अजित पवारांना उद्देशून केला गेला।
पण ज्या भाजपच्या नेते मंडळींनी आयुष्यभर दादांना सिंचन घोटाळ्यावरून डिवचलं, आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून प्रतिमा मलिन केली, निवडणुकीत अजित पवारांवरती टीका करून सत्तेत आले, नंतर त्यांना सत्तेत घेतलं व आता निधनानंतर तेच भाजपचे नेते म्हणतात की अजित पवार यांच्यामुळे राज्यातील घराघरात पाण्याचा थेंब न थेंब मिळाला. राजकारणातील बदलती समीकरणं, वेळेनुसार बदलणाऱ्या भूमिका आणि सत्तेची गरज यामुळे राजकीय भूमिका कशा बदलतात याचं हे मूर्तिमंत उदाहरण. अजित पवार त्यांच्या मृत्यूच्या 8 दिवसापूर्वीच म्हणाले होते की राजकारण लय वंगाळ आहे, त्यापेक्षा मिळालेल्या पैशातून मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि निर्व्यसनी राहा आणि आनंदाने जगा. बाकी या सर्व व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया वर्जून आम्हाला कमेंटमध्ये कळवा. बाकी सर्व अपडेट्ससाठी, ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.